नमस्कार मंडळी. आज वसईतील चांडोर येथील कार्डिनल ग्रेशियस मेमोरियल हॉस्पिटलमध्ये कॅन्सर विभागाचं उद्घाटन होत आहे. सनराईज ऑन्कोलॉजी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने हा विभाग आज चालू होत आहे. आज ह्या प्रसंगी माननीय आर्चबिशप डॉक्टर फेलिक्स मचाडो यांच्यातर्फे आशीर्वाद विधीचा कार्यक्रम पार पडला. तसेच आजच्या समारंभाचे उद्घाटक माननीय प्रोफेसर डॉक्टर सुदीप गुप्ता, डायरेक्टर टाटा मेमोरियल सेंटर मुंबई, आणि विशेष अतिथी कार्डिनलचे डॉक्टर राजीव शर्मा, सीनियर कार्डिओलॉजिस्ट अँड HOD उपस्थित होते. Hospitals in 7 states of India. But the government by itself alone cannot deliver all the healthcare that is required by our citizens. And I'm extremely delighted that Sunrise Oncology has started so many centers. I was just asking Dr. Vijay Patil and he told me, including this is the 10th Sunrise Oncology Center. And he also told me that the patients are provided care regardless of their ability to pay for it. There are many trusts, other organizations which help to support patients from the underprivileged sections of the society. So centers such as the Sunrise Oncology Center are extremely important and valuable in providing care to patients close to their homes. If we have to visit a doctor one day for 1 hour, we feel the disruption in our lives. Think of the situation when a patient has to repeatedly visit hospitals over several months or several years repeatedly, and how painful and how difficult it will be for a patient to travel to a far off location. I think it is a big service to this local region and our fellow brothers and sisters in this part of Mumbai and this part of Maharashtra that Sunrise Oncology has started in the Cardinal Gracious Hospital. And I'm certain, so Dr. Ashay Karpe, Dr. Vijay Patil, Dr. Bharat Bhosle, and several other colleagues have all trained in Tata Memorial Hospital. We are very fond of saying that about 60 to 70% of all healthcare workforce related to cancer in India has been trained at Tata. सनराईज ऑन्कोलॉजी सेंटरच्या सहकार्याने कार्डिनल येथे कॅन्सर विभागाचं उद्घाटन आज होत आहे. कार्डिनलचे डॉक्टर आशिष करपे यांचा ह्या कामी फार महत्त्वाचा पुढाकार होता आणि भूमिका त्यांनी बजावलेली आहे. त्याबद्दल डॉक्टर करपे आपल्या 2 शब्द सांगतील. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर आशय करपे. माझं शिक्षण टाटा हॉस्पिटल मुंबईमधून झालं आहे आणि तिथे कॅन्सरच्या रुग्णांबद्दल जेव्हा आम्ही सेवा देत होतो तेव्हा आमच्या लक्षात आलं की शहराच्या वेगवेगळ्या भागातून लोक इथे ट्रॅव्हल करून येतात. स्पेशली वसई विरारसारख्या ठिकाणी जेव्हा लोक येतात त्यावेळी वर्षानुवर्ष ट्रीटमेंट चालते आणि त्यांना जेव्हा ट्रॅव्हल करायचं असतं त्यावेळी मी अशा शोधामध्ये होतो की असं एखादं हॉस्पिटल या विभागामध्ये मिळेल जिथे आपण एक कर्करोगाचा वेगळा विभाग डेव्हलप करू शकू. आणि त्या अनुषंगाने 2016मध्ये मी कार्डिनल ग्रेशियस मेमोरियल हॉस्पिटलमध्ये आलो. येथील मॅनेजमेंटचा एक सपोर्ट पाहून माझ्या लक्षात आलं की माझे हे डेफिनेटली स्वप्न पूर्ण करू शकतात. तेव्हाच एक परिपूर्ण कॅन्सर विभाग इथे स्थापन करावा अशा माझी मनशा होती आणि हळूहळू कार्डिनलच्या मॅनेजमेंटने ती पूर्ण होताना दिसत आहे. आज त्याचा पहिला स्टेप्स आपण म्हणू की पहिली जी पायरी आहे ही आपण रचली गेलेली आहे आणि ही पहिली पायरी आहे म्हणजे अत्याधुनिक कॅन्सरची ट्रीटमेंट देणारं म्हणजे मेडिकल ऑन्कोलॉजीमध्ये आम्ही ज्याला केमोथेरपी म्हणतो, इम्युनोथेरपी, टार्गेटेड थेरपी, या सगळ्या इथे ॲक्सेसिबल लोकांना असतील. लोकांना त्याची ट्रॅव्हल करण्याची गरज नाही आहे, वेटिंग टाईम कमी असेल आणि सर्वतज्ञ डॉक्टर ज्याच्यासाठी लोकांना मुंबईला जावं लागतं ते इथेच उपलब्ध असतील. त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये आमचं असं आहे उद्देश की इथे पेट स्कॅन, रेडिएशन ऑन्कोलॉजी, ज्या उत्कृष्ट दर्जाच्या सर्जरीज आहेत ते इथेच उपलब्ध केल्या जाव्यात. बोन मॅरो ट्रान्सप्लांट म्हणा किंवा कार्टिसेर या नवीन थेरपीज आहेत याही ते उपलब्ध केल्या जाव्यात आणि इथे एक रिसर्च सेंटर उभारावं प्लस एज्युकेशन सेंटर उभारावं जिथे जे नवीन डॉक्टर्स आहेत त्यांनाही इथे कॅन्सरमध्ये आपण ट्रेन करू शकू. तर कार्डिनल हॉस्पिटल हे पालघर डिस्ट्रिक्टमध्ये हे रिजनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचं दर्जा प्राप्त व्हावा हीच याच्या आमची भावना आहे. आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की इथल्या लोकांना दुसरीकडे कुठेही जाण्याची गरज पडता कामा नाही आणि या रुग्णांमध्ये जी परदेशातही अवेलेबल असतील अशी वर्ल्ड क्लास सेवा उपलब्ध व्हावी. धन्यवाद. थँक्यू डॉक्टर. कार्डिनल ग्रेशियस मेमोरियल हॉस्पिटलचे ट्रस्टचे चेअरमन रिचर्ड वाज आज
कॅन्सर विभागाचं उद्घाटन झालं आहे, त्यानिमित्त आपल्याला 2 शब्द सांगत आहे. रिचर्ड वाघ सर. तर आज ज्या कॅन्सर विभागाचं उद्घाटन होत आहे ही त्या डिपार्टमेंटची सुरुवात आहे. अजूनही आपल्याला पुढे जायचं आहे. नजीकच्या काळामध्ये सर्व गोष्टी जर जुळून आल्या व्यवस्थित तर नक्कीच एक नजीकच्या 4-5 वर्षामध्ये आपण फुलफ्लेज परिपूर्ण असं हे कॅन्सर सेंटर कॅन्सर सेंटर हे आपण नक्कीच उभारू शकू, जिथे कॅन्सर आजारावरील सर्व प्रकारचे उपचार मिळू शकतील. धन्यवाद सर. ट्रस्टचे जनरल सेक्रेटरी युरी गोन्साल्विस आज कॅन्सर विभागाच्या उद्घाटनानिमित्त आपल्याशी संवाद साधत आहेत. आज वसईसाठी एक आशेचा किरण या कार्डिनल हॉस्पिटलने दिलेला आहे. अनेक वर्षापासून कॅन्सर रुग्णांना उपचारासाठी जे मुंबईला जावं लागत होतं ते आज या विभागामुळे टळणार आहे. आणि त्याचबरोबर ही एक सुरुवात आहे आणि जी आम्ही इमारत बांधू इच्छितो त्या इमारतीमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा मशिनरी कशी काय उपलब्ध होईल हा खूप मोठा खर्चिक असा प्रकल्प आहे. नुसतं कार्डिनल हॉस्पिटल स्वतःच्या किंवा एकट्याच्या ताकदीवरती करू शकणार नाही. समाजाची आणि सर्व थरातील लोकांची जर त्याला साथ मिळाली तर एक आपण चांगलं सेंटर आपण उभं करू शकतो, ज्यामध्ये मग पेट स्कॅन असेल, रेडिएशन थेरपी असेल आणि जी काही अत्याधुनिक ज्या मशिनरीज आहेत, सुविधा आहेत, त्या सर्व प्रकारच्या सुविधा या ठिकाणी पुरवण्याचा आपला मानस आहे. आतापर्यंत हॉस्पिटलने अनेक प्रकारच्या सुविधा निर्माण केलेल्या आहेत. त्याचा उपयोग समाजातील सर्व स्तरातील लोक आज घेत आहेत. ही खूप मोठी समाधानाची बाब आहे. आणि यापुढे जे जे काय आपल्याला करता येईल, चेअरमनने आमचं सांगितलं DNB कोर्सेस आपल्याला सुरू करायचे आहेत आणि मग मेडिकल कॉलेज कसं आपल्याला करता येईल. या भागामध्ये आपल्याकडे चांगली मुलं, हुशार अशी मुलं आहेत, ज्यांना संधी उपलब्ध करून देणे, त्यासाठी सुद्धा तो एक आमचा प्रयत्न राहणार आहे. आणि मग तुम्ही आज आम्हाला सहकार्य करावं असं आवाहन मी या निमित्ताने करतो. धन्यवाद सर. कार्डिनल ग्रेशसच्या कॅन्सर विभागाचं आज उद्घाटन झालं आहे. सनराईज ऑन्कोलॉजीच्या सहकार्यानं हा विभाग सुरू होत आहे. ही एक स्टेपिंग स्टोन आहे, पहिलं पाऊल आहे. पुढे बराच पल्ला गाठायचा आहे. त्या अनुषंगाने ट्रेझरर जोसेफ तालमेत आपल्याशी संवाद साधू इच्छितो. सर. कार्डिनल ग्रेशसचे आमचे चेअरमन आणि आमचे सेक्रेटरी आणि आमचे पदाधिकारी तसे एक्झिक्युटिव्ह लोकांनी आम्ही ठरवल्याप्रमाणे आपल्या ऑन्कोलॉजीचं विभाग आज उद्घाटन झालेलं आहे. आणि आमचे पुढचं पण विजन आहे, त्यासाठी बराचसा खर्च येणार आहे. म्हणून आम्ही 200 लोकांकडून किंवा आमच्या जास्तीत जास्त मदत कशी जमा होईल त्याबद्दल आम्ही विचार करतो. धन्यवाद सर.
आहे